च्या सीमेवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास माने यांनी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्हा पोलीस दल जे आहे ते अलर्ट मोडवरती पाहायला मिळतंय। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर आहेत। सर, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडनं काय यंत्रणा आज इथे सतर्क ठेवण्यात आलेली आहे? कालची जी आंतरवलीच्या आंदोलनाच्या संदर्भात जी डेव्हलपमेंट झाली होती त्या संदर्भात आपण जिल्हा पोलीस बीड जिल्ह्याचे पोलीस सतर्क केलेले आहेत। यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईंट आणि पेट्रोलिंग चालू केलेली होती। त्यानंतर नॅशनल हायवेला देखील कुठली अडचण येऊ नये यासाठी देखील आम्ही योग्य तो बंदोबस्त लावला होता। तसेच जालन्यामधली देखील परिस्थिती बिघडू नये म्हणून आम्ही जालन्याकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे ती आंदोलनकारींसाठी बंद केलेली होती। त्याशिवाय त्या ठिकाणी 144 देखील लागू आहे। त्यामुळे आपण तिथे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित हाताळली जावी म्हणून या जिल्ह्यातनं देखील कव्हर म्हणून बंदोबस्त आपण डिप्लॉय केलेला होता। जालना जिल्ह्यातली आणि तसेच नगर जिल्ह्यातले जे जाणारे रस्ते आहेत ते सगळे ब्लॉक करून आंदोलनकारींना कुठे म्हणजे जाऊ न देण्याची भूमिका आमची होती। त्याशिवाय आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावून ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला होता। जिल्ह्यामध्ये आपण 37(1)3चा अंमल चालू ठेवलेला आहे। यामध्ये विनापरवाना कोणालाही कोणतंही आंदोलन करता येणार नाही आणि जर आंदोलन केलं तर त्यामध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे। काल बीड जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी विनापरवाना आंदोलनं झाली। त्यामध्ये वडवणी बीड शहरातला आणि एक माजलगाव ग्रामीणमधला या तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याशिवाय एका ठिकाणी बसची काच फोडलेली आहे। त्यामध्ये आरोपी देखील आपण अटक केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।